महापालिकेच्या 17व्या महापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे गजानन मगदूम यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे। निवडीनंतर महापौर सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली। त्यांचं संख्याबळ 55 वर गेले। सत्ता वाटपात महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे गेलं। महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केले होते। विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अर्ज दाखल केला नव्हता, त्यामुळे सूर्यवंशी आणि मगदूम यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झालं होतं। यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलाय। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नूतन नगरसेवकांची विशेष महासभा बोलवण्यात आली होती। विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काम पाहिलं। महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचा एकमेव अर्ज वैध झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। निवडीसाठी भाजपने नगरसेवक भगवे फेटे बांधून सभागृहात आले होते। अनेक नूतन चेहरे पहिल्यानंतर महापालिकेत आल्याने त्यांनी उत्सुकतेने सभा कामकाजात भाग घेतला। निवडीनंतर नूतन महापौर उपमहापौर यांचे विशाल नरवाडे यांच्यासह महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त सत्यम गांधी यांनी अभिनंदन केलं। यानंतर भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी, महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी आणि मगदूम यांचा सत्कार केला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, भाजपचे गटनेते संदीप आवटी, सुरेश आवटी, किशोर जामदार आदी जण उपस्थित होते। आपली निवड झालेली आहे, काय वाटतं आणि भविष्यात आपली काय काम असणार? आज महापौर पदाची आमची बिनविरोध, मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर उपमहापौर बिनविरोध झालेला आहे आणि सर्व 78 नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मानसिकता आहे। काय विकास कामे काय असणार आहेत, कशावर तुम्ही शहराचा भर देणार आहात? स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे। दुसरी गोष्ट आहे, राहिलेली पेंडिंग प्रकल्प काही गोष्टी असतील तर ते आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरात खेचून आणून ते सुद्धा पूर्णत्वाकडे न्यायचं। आपल्याला बिनविरोध केलेला असल्यामुळे तुम्ही विरोधकांना सुद्धा आपल्यासोबत घेणार आहात? नाही, आता 78 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत। सर्वांचीच मानसिकता हीच आहे की सांगलीचा विकास, मिरजेचा, कुपवाडचा सगळ्याचा विकास करायचा आहे। त्यामुळं कोण विरोधात कोण यात राहण्याची काही शक्यता नाही आहे। आम्ही सर्वांना संघ घेऊन 78 नगरसेवकांना घेऊनच काम करतो। सांगली मिरज कुपवाडमध्ये महापौर उपमहापौर निवड झाल्याबद्दल सर्व 78 नगरसेवकांचं व सर्व नेत्यांचं आभार मानतो। काय विकास कामात पुढे तुम्हाला काय सांगली मिरज कुपवाडमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न, मुबलक पाणी द्यायची व्यवस्था महापौर उपमहापौर आम्ही मिळून पाण्याची व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालू आहे, कुठं कमी आहे कुठं जास्त आहे, तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची मानस आमचा आहे।